झी 24 तास एक पाऊल पुढे. केजरीवालांनी आज आरोप केलाय रॉबर्ट वडेरांवर आणि डीएलएफ कंपनी आणि रॉबर्ट वडेरा यांच्या संबंधातून कशा प्रकारे वडेरांना पैसे देण्यात आले, बिनव्याजी कर्ज देण्यात आलं आणि अनेक प्रॉपर्टीज महागातल्या स्वस्त किमतीमध्ये विकण्यात आल्या. त्यातल्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज या डीएलएफने दिलेल्या कर्जातूनच रॉबर्ट वडेरा यांनी विकत घेतल्या. याविषयी आपण चर्चा करतो आहोत. भाई, ब्रेकवर जाण्यापूर्वी अशोक वानखेडेंनी तुमच्यासाठी एक प्रश्न उपस्थित केलेला होता. मुद्दा हा कायदेशीर नसून मुद्दा हा नैतिकतेचा आहे. नैतिकतेच्या पातळीवर जर विचार केला मॉरली, तर त्यांचा प्रश्न असा होता की जर वडेरा हे सोनिया गांधींचे जावई नसते तर काँग्रेसनी कर्ज दिलं असतं. फक्त त्यांचाच वाक्य फक्त त्यांना सांगतो, म्हणजे जे आता अशोक वानखेडे जे म्हणाले होते, नैतिकता आणि टेक्निकॅलिटी, दे आर द टू डिफरंट थिंग्स. ओके, दॅट इज वन. जे त्यांनीच म्हटलं, मी नाही म्हटलं, आणि ते खरं आहे, पण ते म्हटलं ते बरोबर आहे. आता राहिली गोष्ट, हा सगळा व्यवहार जो आहे वडेरा आणखीन डीएलएफ च्या मध्ये झाल्याच्या नंतर त्यांचं स्टेटमेंट आलंय हो डीएलएफ वाल्यांचं. म्हणजे हे जर मी केलंय हा भाग नंतरचा, किंवा काँग्रेसच्या कोणी केलंय हा भाग नंतरचा, हे स्टेटमेंट असंच्या असा हाच प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला त्यावेळेला त्यांनी हे दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अनैतिकता नाही, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा चुकीचा व्यवहार नाही, असं ज्यांनी दिलंय आणि ज्यांनी घेतलंय त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या गोष्टीचा खुलासा येतो त्याच्यावर मी अधिकचा काहीतरी खुलासा करणं हे कितपत योग्य आहे हे मला कळत नाही. आपल्याला एक मिनिट नाही, माझं काय म्हणणं पूर्ण ऐकून घ्या अमोल. हे इन जनरल त्यांचं हे म्हणणं हे बरोबर आहे की एखादा जर सर्वसामान्य असेल तर असं होईल का, तर त्याचं उत्तर नाही, असंच येऊ शकेल. परंतु सर्वसामान्य जेव्हा म्हणतोय त्यावेळेला त्याची आणि त्या दोघांची जे काही व्यवहार असतील ते सर्वसामान्याचे असू शकत नाही, काही असतील. म्हणजे त्यांचा एक बिझनेस म्हणून समजा, आज मी सुद्धा एक राजकीय याच्यामध्ये वावरत असताना माझा स्वतःचा बिझनेस आहे, तो सांभाळत असताना त्या बिझनेसच्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या बिझनेसच्या तौर तरीक्याने चालणार. त्यामुळे मग तिथे जर कोणी असं म्हटलं सोनिया गांधींचे जावई म्हणून त्यांना दिलेलं नाहीये, तर ते बिझनेसमन आणि त्यांच्या त्या गुडविलवर दिले, तो त्यांचा व्यवहार जो त्यांचा काय असेल त्याचा. कारण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या अगदी अशोकजी बोला. भाई, ज्या कंपनीचं पेडअप कॅपिटल फक्त 5 लाख रुपये आहे, स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी, त्या कंपनीला जर मोठं 3 स्टार हॉटेल तुम्ही आपल्याच पैशाने विकता, म्हणजे मी नैतिकतेची गोष्ट करतो, अजून टेक्निकॅलिटी नाही. तुम्ही बिझनेसमध्ये आहात म्हणून हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला ऍज अ बिझनेसमॅन. नाही, मी म्हटलं 5 लाखाचं पेडअप कॅपिटलाची कंपनी, ज्याचा काहीही त्यांना एक्सपिरियन्स नाही हॉटेल चालवण्याचा. नाही, माझं म्हणणं असं आहे, हॉटेल विकता आपल्याच पैशाचं कर्ज देऊन. नाही, माझं म्हणणं असं आहे की याच्या बाबतीमध्ये त्यांचाच खुलासा आलाय. मी माझ्याकडनं खुलासा मागण्यापेक्षा ज्याला आपण हॉर्सेस माउथ म्हणतो त्यांचाच खुलासा आलेला आहे, डीएलएफनेच खुलासा दिलाय. त्यामुळे वानखेडेजी याच्यावर मी काय खुलासा अधिकचा करणं हे तितकंसं योग्य नाही. मी आपल्याला ते म्हणालो की खुलासा मागत नाही मी, फक्त नैतिक या अनैतिक हे प्लेन. जर तुम्ही घरी बसून जर तुम्ही असे 2-4 डील जर पाहिले तर तुम्हाला कुठे ना कुठे काहीतरी वाटायला पाहिजे ना. तुम्ही स्वतः बिझनेसमध्ये म्हणून विचारतो. नाही, माझं म्हणणं असं आहे की जर समजा एखाद्या याचा माझा स्वतः जर समजा 2-3 बिझनेसमध्ये जर मी आहे आणि त्याच्यामध्ये जर काय एकमेकाचा जर संबंध असेल तर त्या एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला जे वाटतंय नैतिकता किंवा अनैतिकता ती जाणवू शकेल, परंतु एखाद्या दुसऱ्या बिझनेसमध्ये ते जाणवणार नाही. त्यामुळे आपण बिझनेसचे प्रपोजिशन हा एक वेगळा विषय आहे आणि त्या वेगळ्या असू शकतात. ह्याच्यामध्ये नैतिकता हा विषय, मी एक गोष्ट सांगितलं की सर्वसामान्य जर असेल तर सर्वसामान्याला अशा प्रकारे दिलं जाणार नाही. त्यांचा म्हणालो असं आहे की उद्या समजा दीपक भराडे यांनी अशी कंपनी टाकली ज्याचं भांडवल 5 लाख रुपये असेल तर त्यांना 65 कोटीचं कर्ज कुठली कंपनी देईल का बिनव्याजी? करेक्ट. आणि त्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये एक मिनिट मिळेल का नाही सांगा ना. बाकीचं तुमच्या मुद्दे लक्षात आले असं आहे की दीपक भराडे यांसारख्यांनी एखादी कंपनी टाकली तर त्यांना 65 कोटीचं कर्ज बिनव्याजी कर्ज मिळेल का, त्यांचा कुठलाही एक्सपिरियन्स नसताना? जर समजा दीपक भराडियाचा आणखीन काय व्यवसाय असू शकेल त्याच लोकांबरोबर, आणि जर 2-3 व्यवसायामध्ये तसं काय असेल इंटरकनेक्शन, तर त्याच्यामध्ये असण्यामध्ये नसण्यामध्ये
काही फारसा फरक असू शकणार नाही. दुसरं, ह्या सगळ्याची चर्चा किंवा या सगळ्याचं जे जिथे कुठे इन्कम टॅक्स असेल किंवा आणखीन कोण याच्यावर आक्षेप घेतीलच की, आणि ते येईल ना या देशाच्या जनतेसमोर येईल. टेक्निकल नाहीच आहे मुद्दा, आपला टेक्निकल पण नैतिकतेच्या असं नाही. तुम्ही भावनिक मुद्दे करून जर तुम्ही एखाद्या जसं आता हा म्हणाला, हा माणूस म्हणाला इसका जवाई उसका जवाई, आपल्याकडे ही जी वेळ काय कमी आहे. भावनिक जी हे आहे हे करू नये. ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण पुढे जाऊया. कुठेतरी मोठ्या याच्यावर हे केलं म्हणजे आपल्याला काहीतरी प्रसिद्धी मिळेल या भ्रमामध्ये कोणी राहू नये. आता हे होतंय दुर्दैवाने तसं. अगदी यावर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मात्र दीपकजी, यावर तुम्हाला काय बोलायचं? नहीं आई मीन लाइक बात वही बोल रहे हैं. उत्तर द्यायचं आहे. हो हो बिल्कुल नहीं, बात वही चीज है कि ऑन मॉरल ग्राउंड्स में भी किस तरीके से कोई 65 करोड़ का क्यों दे, सवाल वही बात आ रहा है बार बार कि कोई अगर लोन दे रहा है वो भी इंटरेस्ट फ्री लोन दे रहा है, पूछिए ना, उन्हीं ही पूछा जा रहा है. बिल्कुल आई मीन लाइक आप जो कह रहे हैं कि डीएलएफ को पूछिए, इंडिया ने अगर किया है 6 महीने इनकम टैक्स को पूछिए वो क्या कर रहे थे. जो जिस लोकतंत्र में रह के हम सारे काम कर रहे हैं उस लोकतंत्र के जो भी ये है प्रावधान है उन्हें पूछिए. झी 24 तास एक पाऊल पुढे.